साहेब तिथं आमचे एक सहकारी अनिकेत डोंगरे म्हणून त्याचा फोन आला. संध्याकाळी मला वाटतं 6 वाजले असतील, 6:30च्या सुमारास. इथं एक गंभीर अपघात झाला. इर्टिगा गाडी, फिगो गाडी आणि एक तिसरी एक लाईनची इर्टिगा गाडी होती. असा तिहेरी अपघात झालाय. आणि याच्यात म्हणजे त्यांनी जी प्राथमिक माहिती दिली की याच्यात 100% 1-2 एक्सपायर झाल्याचे त्यांनी त्या ठिकाणी फोनवर सांगितलं. कारण अपघात इतका गंभीर होता. त्यांनी पण प्रथमदर्शनी पाहताना असं वाटलं असून त्याला, कारण गाडीचा दोन्ही गाड्यांचा एर्टिगा असेल ती फिगो गाडी असेल, प्रचंड त्या ठिकाणी गाडीचं नुकसान झालेलं आहे. आम्ही सगळे नारायणगावकर मंडळी त्या ठिकाणी सगळेजण धावून गेलो. नारायणगाव भाऊपाटे होते, विकास सनातोडकर होते, रोहन वाजगे होते आणि नारायणगाव पोलीस डिपार्टमेंटचे सगळे अनेक जण त्या ठिकाणी मदतीसाठी धावून आले. केळकर साहेब आणि त्यांची सगळी टीम. साहेब याच्यात प्रथमदर्शनी त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गाड्या सगळ्या बाजूला घेतल्या, पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून दिलं. याच्यात असं समजतं की संजय लिंबाजी खंडाळे यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. गोळेगावचे आपले आहेत आणि त्यांची मिसेस कीर्ती खंडाळे या ठिकाणी उपचार घेते. आणि दुसऱ्या गाडीमध्ये काही नगरची मंडळी, त्याच्यामध्ये ऋतिक कदम, माया कदम, ऋषिकेश कदम, नामदेव कदम, रुचिता कदम हे गंभीर जखमी आहेत. आणि अशा आणि दुसरी एक तिसरी गाडी त्याच्यामध्ये चालक अझरुद्दीन काजी इर्टिगा गाडीचे आणि आकाश मेढे राजुरी, असे सगळ्यांचे खरं तर हे सगळेजण गंभीर जखमी आहेत. आणि जे त्या ठिकाणी मृत पावलेत त्यांना त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात त्यांची त्या ठिकाणी बॉडी नेण्यात आली. आणि हा अपघात 6:30-7 वाजता साहेब झालेला आहे. हा इतका गंभीर अपघात होता. अख्खं ट्रॅफिक जाम होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजच्या गाड्यांचा चक्का सुरू झाला होता अक्षरशः. तिथे गेल्यानंतर परिस्थिती अशी होती की एक नेमकं समजत नव्हतं याच्यात नेमकं किती जण दगावलेत. परंतु दुर्दैवाने जुन्नर तालुक्यातील गोळेगावचे संजय खंडाळे यांचं त्यात दुर्दैवी निधन झालं. खरं तर आम्ही वारंवार या गोष्टीचं आव्हान आणि विनंती करतोय की सध्या आता इथं पावसाळ्याचे पण दिवस सुरू झालेत आणि साहेब एवढ्या 10 ते 15 दिवसात इतके अपघात घडलेत, इतके जुन्नर तालुक्यातील तरुण गेलेत. आम्ही रोज वारंवार या गोष्टीची विनंती करतोय. कृपया मोटरसायकल असेल, 4 चाकी असेल, या गाड्या चालवताना काळजीपूर्वक चालवत जा. आपल्या एखाद्या घटनेमुळं एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. आता आपण पाहतोय की हॉस्पिटलला इथे सगळे नातेवाईक प्रचंड टेन्शनमध्ये, सगळेजण गंभीर उपचार घेतात. ते एकीकडं संजय खंडाळ्यासारखा आमचा तालुक्यातला एक सहकारी त्या ठिकाणी दगावलाय. त्याची मिसेस या ठिकाणी उपचार घेते. तिला कुठली कल्पना नाही. संजय लिंबाजी खंडाळे, परंतु त्यांच्या साहेब मिसेसला माहीत नाही. ते आतमध्ये उपचार घेतात. ते म्हणजे असं एक दुर्दैवी घटना आपल्या तालुक्यावर खरं तरी शोककळा आहे. अशा पद्धतीने गंभीर अपघात होणं, याच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून माझी ही कळकळीची विनंती राहील की आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत. गाडी चालवताना विशेषतः काळजीपूर्वक चालवत जा आणि या ठिकाणी जेणेकरून अपघात होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही सगळे स्वतःची आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, एवढीच आमची विनंती.